श्रोते मित्र हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात बुक्सट्रकचा मराठी पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकणार आहात अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लिखित मैत्र जीवांचे. वाचक स्वर पिंगळा. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. ही पुस्तकं तुम्हाला कशी वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऐकूया मैत्र जीवांचे. प्रकरण 14. वडिलांचा आधार. कहते हैं अगर किसी चीज़ को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है. आज मुझे यकीन हो गया है दोस्तों, हमारी ज़िंदगी भी हमारे हिंदी फिल्मों की तरह है, जहाँ एंड में सब कुछ ठीक हो जाता है. लेकिन अगर एंड में सब कुछ ठीक ना हो तो वो दी एंड नहीं है दोस्तों, पिक्चर अभी बाकी है. शरद म्हणतो. रे डायलॉग कसले मारतोयस? प्रसाद म्हणतो. अरे मूवी बघायला गेलो होतो ना, त्यातला डायलॉग आहे. शरद सांगतो. मस्त मूवी होता. अशोक म्हणतो. साले तुम्ही दोघंच गेले होते? अरे आमचं नशीब कुठे एवढं मोठं रे की आमच्याबरोबर मुली येतील पिक्चर बघायला. अशोक म्हणतो. बरं हे घ्या आणि पूर्ण फॉर्म भरून द्या मला. कसला फॉर्म आहे? अशोक विचारतो. पासपोर्टचा. प्रसाद सांगतो. म्हणजे? अरे आपण ऑस्ट्रेलियाला जायचा प्लॅन करतोय. शरद विचारतो. सध्या तरी फॉर्म भरा, ऑस्ट्रेलियाचं बघूया नंतर. प्रसाद म्हणतो. अरे त्या स्टीफननं परत फोन केला का रे? अशोक विचारतो. बरं झालं आठवण करून दिलीस, त्यालाच फोन करणार होतो मी. प्रसाद म्हणतो. प्रसाद स्टीफनला फोन करतो. स्टीफनला मात्र संपूर्ण बदमाश ग्रुपचा राग आलेला असतो. स्टीफन त्याचा फोन रिसीव्ह करतच नाही. नंतर थोड्या वेळानं प्रसादला स्टीफनचा मेसेज येतो. आम्ही सर्वजण ऑस्ट्रेलियामध्येच खुश आहोत. यापुढे देखील आम्ही सर्वजण खुश राहावं असं तुम्हा सर्वांना वाटत असेल तर कृपया आमच्यापैकी कुणालाही फोन करू नका. हा घे, झाला फॉर्म भरून. शरद म्हणतो. काय झालं रे? अशोक विचारतो. प्रसाद त्या दोघांच्या हातात मोबाईल देतो. आता ह्याला काय झालं? त्या दिवशी तर व्यवस्थित बोलत होता. शरद म्हणतो. परत ट्राय करून बघ. अशोक म्हणतो. नको रे, तो बोललाय ना कॉन्टॅक्ट नका करू, मग कशाला उगाच त्यांना फोन करून त्रास द्यायचा. प्रसाद म्हणतो. अशोक लगेचच अजयला फोन करतो. अजय प्रसादच्या निर्णयाशी सहमत असतो. आपण फोन केल्यामुळे जर त्या लोकांना त्रास होत असेल तर आपणच प्रत्येक वेळी का म्हणून ऐकून घ्यायचं? मागच्या वेळी आला होता तेव्हा तर खूप गोड बोलत होता. मी असं करीन, मी तसं करीन. हे बाहेरचे सगळे फॉरेनर लोक असेच असतात. जाऊ दे. अजयचे शब्द प्रसादला योग्य वाटतात. तो सुद्धा अभिजित आणि गौरीचा विषय सोडून देतो. पण आता जेवढे आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी करायचं असं ठरतं. मग अजय आणि प्रसादच्या बोलण्यावरून बदमाश फ्रेंड्स एज्युकेशनल ट्रस्ट पुन्हा एकदा सुरू केली जाते. अजयच्या बिझनेसमधली नफ्यातली काही रक्कम तो गरीब विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवतो. प्रसाद, अशोक आणि शरद ट्रस्टच्या जुन्या ऑफिसचं टाळं उघडतात. हळूहळू काही विद्यार्थी मदतीसाठी तिथे येऊ लागतात. यावेळी मीनाक्षी आणि काजल दोघी कार्यालयीन कामकाज सांभाळू लागतात. 1-2 महिने निघून जातात, पण ऑस्ट्रेलियामधून कोणाचाही फोन येत नाही. भारतातून देखील कोणीही त्यांना फोन करत नाही. जो तो आता आपापलं आयुष्य जगत होता. ट्रस्टच्या माध्यमातून ग्रुपनं आपलं काम पुन्हा एकदा सुरू केलं आहे ही गोष्ट पत्रकारांपर्यंत पोहोचते. मग त्या ट्रस्टचं ऑफिस पुन्हा एकदा गजबजू लागतं. अर्थातच पत्रकारांनी. सर्व पत्रकारांचा एकच प्रश्न असतो, अभिजित कुठे आहे? ट्रस्टमधील कोणीही अभिजितबद्दल काहीच बोलत नाहीत. पत्रकारच ते. प्रसाद आणि त्यांच्या मित्रांनी काही सांगितलं नाही तरी ते स्वस्थ थोडी बसणार आहेत. ते सर्वजण अभिजितला शोधू लागतात. अरुणाचल प्रदेशपासून गुजरातपर्यंत, मनालीपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांना अभिजित कुठेच सापडत नाही. पत्रकार शांत बसणारे नव्हते. शेवटी ते अभिजितच्या वडिलांना शोधण्यात यशस्वी होतात. सतत टीव्हीवर त्याच्या वडिलांची बातमी येऊ लागते. त्याचे आईवडील मुंबईतलं घर विकून सर्वांपासून लांब नाशिक जवळच्या एका खेडेगावात राहत होते. त्यांचा अभिजितच्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. गावात विजेची व्यवस्था नसते, रस्ते कच्चे असतात. तातडीनं उपचार करण्याची व्यवस्था त्या खेडेगावात नसते. शिक्षण नावाचा प्रकार त्या गावात फारसा परिचयाचाच नसतो. तरीही निसर्गाच्या शांत वातावरणात ते गावीत सुखी असतात. शेती करणं, पशुपालन करणं, गावातील समवयस्क लोकांशी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करणं, यातच त्यांचे पुढचे दिवस जात होते. अचानकपणे पत्रकारांनी धाड टाकल्यामुळे, त्यात अभिजितबद्दल विचारपूस केल्यामुळे त्याच्या वडिलांना संताप येतो. ते सर्व पत्रकारांना गावातून बाहेर निघून जायला सांगतात. तरीही अभिजितच्या वडिलांनीच अभिजितला गावी कुठेतरी लपवून ठेवलं असेल
अशी अफवा संपूर्ण महाराष्ट्रात पसरते. ती अफवा पार दिल्लीला पोचते, अजयच्या घरापर्यंत. तो प्रसाद, अशोक आणि शरद यांना घेऊन लगेचच अभिजितचे वडील राहत असलेल्या गावी जातो. काही पत्रकारांनी मुद्दाम तिकडेच तळ ठोकलेला असतो. जवळजवळ अर्धा बदमाश ग्रुप गावी आलेला असतो. अभिजितच्या लहानपणापासूनचे मित्र असलेले प्रसाद आणि अजय त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेले असतात. त्या दोघांना पाहून अभिजितच्या वडिलांना आनंद होतो. अभिजितचे वडील त्या सर्वांशी व्यवस्थित बोलतात. हीच बातमी सलग 2 दिवस महाराष्ट्राच्या काही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची बातमी असते. अजय अभिजितच्या वडिलांना अभिजितच्या सुखी आयुष्याबद्दल आणि मोठ्या पदावर काम करत असलेल्या कंपनीबद्दल भरभरून सांगतो. मुलाबद्दल इतकं चांगलं ऐकल्यानंतर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाला भेटण्याची तीव्र इच्छा होते. चौघे त्यांना अभिजितच्या आणि त्यांच्या भेटीबाबत वचन देतात. प्रसाद अभिजितच्या आईवडिलांचे फोटो ईमेलद्वारे रुपालीला मेल करतो. जवळजवळ आठवडा निघून जातो. ऑस्ट्रेलियामधून कोणताच सकारात्मक निरोप येत नाही. अभिजितच्या आईवडिलांना बघून 5 वर्षांपेक्षा जास्त काळ झाल्यानं रुपाली त्यांना ओळखत नाही आणि तो ईमेल न पाहताच डिलीट करून टाकते. चौघेही त्या खेडेगावातून ठाण्याला जायला निघतात. खेडेगावातून बाहेर निघून शहरात आल्यानंतर प्रवासातच शरद म्हणतो, ऑस्ट्रेलियाला फोन सुद्धा करता येणार नाही. आपले पासपोर्ट येतीलच रे काही दिवसात, अशोक म्हणतो. पासपोर्ट घेऊन तू काय करशील? ऑस्ट्रेलियाला जायला पैसे आहेत का तुझ्याकडे? अजय विचारतो. अभिच्या वडिलांना वचन दिलंय आपण, त्याला भारतात परत आणूया, प्रसाद म्हणतो. माझं डोकं फिरायची वेळ आली आहे बाबा आता, अजय म्हणतो. आता काय झालं? अशोक विचारतो. त्या दोघांना लग्न करायचं होतं ते त्यांनी केलं. आपल्यापासून लांब जायचं होतं ते गेले. देश सोडायचा होता सोडला. आपल्या देशाशी त्या दोघांना काही संबंध ठेवायचा नाहीये तर नाही ना, मग आपणच कशाला प्रत्येक वेळी पुढे पुढे करतोय हा? अजय म्हणतो. तुझ्या मनात काय चाललंय काही कळत नाही रे बाबा, प्रसाद म्हणतो. म्युझिक कॉम्पिटिशन झाली तेव्हा ते दोघे आले नाहीत. रुपालीला माहीत होतं, मग त्यांना सुद्धा कळलं असेलच की. तरीही त्या दोघांना आपल्याला भेटावं असं वाटलं नव्हतं. नंतर त्याचा तो कोण मित्र आला, स्टीफन, म्हणत होता अभिजित तुम्हा सर्वांची खूप आठवण काढतो. नंतर त्याने काय उत्तर दिलं? आम्हाला कॉन्टॅक्ट करू नका. आता डोकं फिरणार नाही तर काय होणार? अजय म्हणतो. हे बघ, त्यांना भेटायचंच नसेल रे तर प्रत्येक वेळी अशी वेळ काय येते की आपल्याला त्या दोघांचा विषय काढावाच लागतो. आपण आपला 10 वेळा दरवाजा वाजवून पाहतो, पण असंही होऊ शकतं ना की 11व्या वेळेला ते उघडणार असतील. म्हणूनच 10व्यांदाच हार मानून मागे फिरू नये. गाडी थांबव, शरद म्हणतो. काय झालं? अशोक विचारतो. अशोक गाडी थांबव, शरद पुन्हा म्हणतो. अशोक अर्जंट ब्रेक मारतो. अरे काय झालं? प्रसाद अशोक एकत्र विचारतात. गाडी मागे घे, शरद म्हणतो. का, काय झालं काय? अशोक विचारतो. अरे गाडी मागे घे रे लवकर, शरद म्हणतो. अशोकला काहीच कळत नाही. गाडी जागेवरच थांबलेली असल्याने शरद ताबडतोब गाडी बाहेर येतो. एका झाडाशेजारी बसलेल्या बॅनरच्या दिशेनं तो धावतो आणि तिथे जाऊन थांबतो. मग प्रसाद, अजय आणि अशोक देखील येतात. काय झालं इथे? प्रसाद विचारतो. अरे बोर्ड वाच, शरद म्हणतो. जगाच्या पाठीवर फिरत असताना सर्वात मोठं संकट असतं ते तिथली भाषा आत्मसात करण्याचं. त्यासाठीच आपल्या सर्वांसाठी परदेशी भाषा विशेष सेमिनार आयोजित करण्यात आलाय. ठिकाण रामनाथ हॉल, हनुमान नगर, शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता. प्रमुख वक्ते आहेत सागर भोसले. सागर भोसले, अशोक म्हणतो. हा साला इथे प्रवचन देतोय, शरद म्हणतो. काय करूया? प्रसाद विचारतो. खूप दिवस झालेत रे, कोणाची खेचली नाही. आज दिवस चांगला आहे, जाऊया का? अशोक म्हणतो. अरे हो, आजच शनिवार आहे, हॉलवर चल, जाऊया लवकर. सेमिनार 20 मिनिटात सुरू होईल, प्रसाद म्हणतो. चौघे गाडीत बसतात. हॉल तसा जवळच असतो. सागरचा सेमिनार आता सुरू झालेला असतो. हॉलमध्ये सध्या शिक्षणाने नेहमीचे सरधोपट मार्ग बदलले आहेत. डिग्री मिळवतानाच आपल्याकडे नेहमीपेक्षा काही वेगळं शिक्षण असायला हवं, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये वाढलेली आहे. बरोबर बोलतोय ना मी? तर त्यातलाच एक ट्रेंड म्हणजे परकीय भाषा शिकणं. परकीय भाषा शिकण्याचे अनेक फायदे आहेत. इंटरनेटचा वाढता वापर, अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी भारतामध्ये केलेला व्यावसायिक विस्तार, पर्यटन क्षेत्रामध्ये सतत होणारी वाढ, ज्यामुळे परकीय भाषा येणं फायदेशीर ठरतं. फ्रेंच, जर्मन, जॅपनीज या भाषा शिकणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या भाषांच्या जोडीनं आता स्पॅनिश भाषा शिकण्याचा ट्रेंड सुद्धा येतोय. माझ्या लाडक्या मित्रांनो, जगातल्या एकूण 60 देशांमध्ये स्पॅनिश भाषा बोलली जाते. ही भाषा अमेरिकेतल्या 2ऱ्या क्रमांकाची बोलीभाषा आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर समजणारी उपयोगी पडणारी भाषा म्हणून स्पॅनिश भाषा शिकणं फायदेशीर ठरतं. ब्राझील वगळता दक्षिण अमेरिकेतल्या बहुसंख्य भागांमध्ये स्थानिक व्यवहारासाठी स्पॅनिश भाषा शिकली जाते. दक्षिण अमेरिकेमध्ये वेगानं सुधारणा होत आहेत. भारतामधून अनेक विद्यार्थी अमेरिकेत जातात. तसेच अनेकांना कामानिमित्त अनेक देशांमधून फिरावं लागतं. अशावेळी स्पॅनिश येणं फार फायदेशीर ठरतं. जागतिकीकरणाच्या काळात अनेक परदेशी कंपन्यांमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. माझ्या मते तरी औद्योगिक क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय संदर्भात विचार करता स्पॅनिश महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर समजणारी उपयोगी पडणारी म्हणून स्पॅनिश भाषा शिकणं कधीही उत्तम. मित्रांनो, भविष्य तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की अब्रॉडला जायचंय तर तुम्ही नक्कीच हा पर्याय स्वीकारा. आमच्या संस्थेमध्ये आपल्याला अल्प दरामध्ये स्पॅनिश भाषा शिकवली जाईल, ज्यामुळे तुम्हाला शिक्षण कमी असून देखील भाषेच्या बळावर चांगल्या पदाची नोकरी मिळू शकते. मला एक शंका आहे सर, शरद म्हणतो. कोण? शरद. आय एम फ्रॉम बदमाश ग्रुप, शरद म्हणतो. गोंधळून सागर आपल्या डोक्याला हात लावतो. अचानक चौघांना एकत्र पाहून वृषालीला देखील धक्का बसतो. हां बोला, सागर म्हणतो. स्पॅनिश भाषाच का? मराठी भाषा जगातली मोठी भाषा का नाही होऊ शकत सर? शरद विचारतो. असं नसतं. जगाच्या पाठीवर ज्या कोणत्या प्रदेशात आपण जातो त्या प्रदेशाच्या भाषेचं ज्ञान आणि माहिती आपल्याला असायला हवी. वाय दुसरी कंट्री लोक कम इन महाराष्ट्र अँड नॉट टॉक मराठी? बरोबर. दॅट्स अ व्हेरी सॅड. वी ॲड अदर्स भाषा इन आवर मेमरी अँड लूज आवर मॉम लँग्वेज. इज इट गुड? शरद विचारतो. शरदच्या पाठीमागे बसलेले अशोक, अजय आणि प्रसाद मनसोक्त हसतात. शरदची इंग्रजी ऐकल्यानंतर शिबिराला आलेले इतर विद्यार्थी सुद्धा खो खो हसू लागतात. तुमच्यासारखे काही हुशार आहेत म्हणून तर मराठी भाषा मागे राहिली ना सर, सागर म्हणतो. टेक केअर ऑफ युअर माउथ वेन स्पीकिंग. इफ मराठी माणूस टॉकिंग यू लुक मी कंटिन्युअसली, शरद म्हणतो. असं का? ठीक आहे, इथे स्टेजवर या, तुमचे विचार जरा स्पष्टपणे मांडता, सागर म्हणतो. शरद तिघांकडे बघतो. याच्या प्रवचनाची वाट लावू का, असं म्हणतो. तिघेही हसतच होकारार्थी मान हलवतात. शरद स्टेजच्या दिशेनं जातो. सगळे विद्यार्थी त्याच्याकडे बघत हसत असतात. शरद आपला त्यांच्याकडे दुर्लक्ष करत स्टेजवर जातो. सागर तुच्छतेनं बघत त्याच्या हातात माईक देतो. नमस्कार मित्रांनो, शरद म्हणतो. उपस्थित सर्वजण शरदची टिंगल उडवत नमस्कार म्हणतात. मित्रांनो, मी तुम्हाला भाषेविषयी ज्ञान शिकवायला नाही आलोय. मी फक्त तुम्हा सर्वांचा सल्ला घेण्यासाठी आलोय इथे स्टेजवर. तुम्ही सगळे मला ओळखता का? विद्यार्थ्यांपैकी एक जण उठून म्हणतो, हो, तुम्ही म्युझिक डायरेक्टर आहात आणि तुम्ही बदमाश ग्रुपमध्ये गिटार वाजवायचात, बरोबर ना? एक विद्यार्थी उठून म्हणतो. बरोबर ओळखलं, तोच शरद, मी. माझ्याबरोबर आलेले माझे मित्र देखील तेच आहेत. आमचा ग्रुप देखील बदमाशच आहे. तुम्हाला काय वाटतं, आम्ही सर्वांनी एकत्र यावं का? समोरून हो असा सूर येतो. शरद वृषालीकडे बघतो. ती तोंड वाकडं करून दुर्लक्ष करते. कशासाठी हो म्हणताय तुम्ही, शरद विचारतो. प्रश्न एकच आणि समोरून धडाधड उत्तरं यायला सुरुवात होते. आम्ही मैत्री जगायला शिकलो. मित्र एकत्र येऊन काय काय करू शकतात हे तुमच्या ग्रुपनं दाखवून दिलं. आमच्या गावच्या 3 मुलांना तुमच्याकडून पैशाची मदत मिळाली म्हणूनच त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. तुमची गाणी आज सुद्धा बहुतेकांच्या मोबाईलमध्ये आहेत. तुमची सगळी गाणी मैत्रीवर आधारित होती ना? तुमच्या ग्रुपनं आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठीचं नाव मोठं केलं होतं. हे सगळं तर 5-6 वर्षांपूर्वी झालं होतं. माझा प्रश्न हा आहे की आम्ही सर्वांनी एकत्र यावं असं तुम्हाला का वाटतं, शरद म्हणतो. सगळे गप्प बसतात. सागर स्टेजवर जातो. तुला ज्या कारणासाठी स्टेजवर बोलावलं होतं ते बोल ना, फालतू विषय कशाला काढत बसलायस, सागर म्हणतो. का? होतो ना त्रास, शरद म्हणतो. वृषाली सुद्धा स्टेजवर येते. आता मात्र वाद होणार हे बघून प्रसाद, अशोक, अजय सुद्धा स्टेज जवळ येतात. चालता हो इथून, कशाला तमाशा करायला आलायस इथे, वृषाली म्हणते. आम्हाला तमाशा नाही करायचा, तुम्हा दोघांना भेटायला आलोय आम्ही, प्रसाद म्हणतो. अरे पण मला तुमच्यापैकी कुणालाच भेटायची इच्छा नाहीये, वृषाली म्हणते. वाद वाढत होता आणि उपस्थित सर्वजण स्टेजकडे बघत होते. सागरला अपमानित झाल्यासारखं वाटत होतं.
उगाच जुने विषय निघतील आणि वाद आणखीन वाढेल, म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणत तो सेमिनार संपल्यानंतर व्यवस्थित बोलूया असं सांगतो. शरद आणि त्याचे मित्र स्टेजवरून खाली उतरतात आणि बाहेर त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसतात. मला वाटलं तू त्याच्या प्रवचनावर काहीतरी बोलशील, अजय म्हणाला. हो, मला सुद्धा असंच वाटलं होतं, अशोक म्हणतो. काय भाई, मध्येच काय झालं, अजय विचारतो. मला सुद्धा माहीत नाही रे, स्टेजवर गेलो आणि जे मनात आलं ते बोललो, शरद म्हणतो. अर्ध्या तासानंतर सगळे बाहेर येतात. विद्यार्थी निघून गेल्यानंतर वृषाली आणि सागर बाहेर येतात. चौघे गाडीमधून बाहेर निघतात. वृषाली त्यांच्याकडे जाते. इथे कशाला आलायत तुम्ही, वृषाली म्हणते. तुला भेटायला आलो नव्हतो ग, याच रस्त्याने पुढे एका खेडेगावात अभिजितचे वडील राहतात, त्यांना भेटायला गेलेलो. शरदला एका बॅनरवर सागरचं नाव आणि फोटो दिसला म्हणून सहज आलोय भेटायला. झाली ना भेट, आता निघा चला, वृषाली म्हणते. तू इतकी कशी बदलू शकतेस ग, प्रसाद विचारतो. तुला मागच्या गोष्टी उकरून काढायच्यात का आता, वृषाली म्हणते. प्रसाद म्हणतो, मागच्या गोष्टींवर बोलत बसलो तर हे बघा, आम्ही आमच्या आयुष्यात खुश आहोत, सागर त्याला अडवतच म्हणतो. उगाच इथे ढवळाढवळ करू नका, तिची इच्छा नाहीये तुम्हाला सर्वांना भेटण्याची, कशाला जबरदस्ती करताय, का प्रयत्न करताय तिच्याशी बोलायचा. तुम्ही तुमच्या पद्धतीनं खुश राहा, आम्हाला आमच्या पद्धतीनं खुश राहू दे ना. चौघे गप्प होतात. वृषाली आणि सागर तिथून निघतात. जुन्या मैत्रिणीशी भेट होत असताना पुन्हा निराशाच त्यांच्या पदरी पडते. चौघे गाडीच्या दिशेने जात असतात. अजयच्या मनात मात्र विचार चालू असतात. काहीही करून त्या दोघांनाही अडवायचं असतं. त्यांच्यात आणि वृषाली दरम्यान जवळजवळ 20-25 फुटाचं अंतर असतं. तेव्हा अजय अचानक ओरडतो, ए वृषाली, माझे 26 रुपये परत दे. वृषाली मागे वळून बघते आणि विचारते, कसले 26 रुपये? आपण कोल्हापुरी खायला गेलो होतो तेव्हा तुझ्याकडे 26 रुपये कमी पडलेले, तेव्हा मी दिलेले, काढ चल. सागर आपलं तोंड वाकडं करतो. त्या 26 रुपयाचं काय घेऊन बसलायस, तू माझे 1,500 रुपये अजून देणंयस, वृषाली म्हणते. कसले 1,500 रुपये ग? हा, आता असंच बोलणार, मागे कसा बोललेलास, वृषाली माझी बेस्ट फ्रेंड आहेस की नाही, मला नम्रता सोबत फोनवर बोलायचंय, प्लीज प्लीज बॅलन्स भर ना 1,500 रुपयाचा, आठवत नाही का आता? अच्छा असं, तर माझे 2,000 रुपये दे पाहू. माझ्या मोबाईलवरून सागर बरोबर किती वेळ गप्पा मारायचीस तू. ए जा चल, 2,000 कसले, इतकं कुठे बोलले होते मी सागरशी तुझ्या फोनवरून? हो का, मग माझं मोबाईलचं बिल चेक कर, प्रसाद म्हणतो. माझे पण 88 रुपये परत दिले नाहीयेत तिने, जबरदस्तीनं मला टॅक्सीनं नेलं आणि मलाच पैसे भरायला सांगितले, बोलली नंतर देईल, अजून दिले नाहीयेत, शरद म्हणतो. नानाची टांग तुमच्या, तुम्हाला आत्ताच बरे सुचले हे सगळे पैसे, वृषाली म्हणते. इतके दिवस सापडत नव्हतीस ना, आता भेटलीस तर आमचे सगळ्यांचे पैसे परत कर, अजय म्हणतो. अच्छा, तर पैसे पाहिजेत म्हणून मला शोधत होतात तर, वृषाली म्हणते. म्हणजे आमचे पैसे द्यायचे नव्हते म्हणून कायमची लांब गेलीस की काय, अजय म्हणतो. शी, या कारणासाठी तू ग्रुप सोडलास वृषाली? पैशाचं काय, लहान मुलांना असेच कितीतरी पैसे देतो असतो आम्ही, तुझे पैसे देखील त्यातच मोजले असते आम्ही. म्हणजे मी या कारणामुळे ग्रुप सोडला असं वाटतंय तुम्हाला मूर्खांनो, वृषाली म्हणते. हे बोलत असताना सागर आणि वृषाली जवळ आलेले असतात. मग अजून काय कारण होतं, अजय विचारतो. सागरला हे बोलताना वृषाली एकदम गप्प होते. सागर तिला लगेचच निघायला सांगतो. न राहवून वृषाली सागर बरोबर निघते. अजयला पूर्णपणे खात्री पटते, सागरच्या बोलण्यावरूनच वृषालीनं ग्रुप सोडलेला असतो. पण ते कसं समोर आणावं हे त्याला कळत नाही. समोरून एक रिक्षा येते आणि वृषाली सागर बरोबर त्या रिक्षामध्ये बसून निघून जाते. तरीही तिचे डोळे त्या चौघांकडे न सांगता काहीतरी बोलत होते. तिच्या डोळ्यांमधून जाणवत होतं, आज देखील मला तुमच्या मैत्रीची गरज आहे, पण संसार सांभाळण्यासाठी मला तुम्हा सर्वांपासून लांब जावं लागतंय. हॅलो अजा, कुठे हरवलास, प्रसाद विचारतो. तिला काहीतरी सांगायचं होतं रे, अजय म्हणतो. काय सांगायचं होतं, ती बोलली आपल्याबरोबर राहायचंच नाहीये तिला, प्रसाद म्हणतो. नाही रे पॅडी, तू बघितलं नाहीस का, ती आपल्याबरोबर नॉर्मल बोलू लागलेली. मला पूर्णपणे खात्री आहे सागरच तिला काहीतरी बोलला असेल. मग तो त्या दोघांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे रे, आपल्यासोबत बोलून तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम होत असेल तर ठीक आहे ना, आपण तिला कॉन्टॅक्ट करायचा नाही, प्रसाद म्हणतो. मला तिच्या डोळ्यात मैत्रीची भूक दिसली रे, अजय म्हणतो. तुला काय करायचंय आता, प्रसाद विचारतो. तिच्या घरी जाऊ आणि सागर सोबत काय ते स्पष्ट बोलूया, अजय म्हणतो. नाही, वृषालीचा विषय सोडूया, तेच बरं असेल, प्रसाद म्हणतो. अरे पण राहू दे अजय, सोड तो विषय, आपल्याला अभिचं पण बघायचंय, शरद म्हणतो. अजय अशोककडे बघतो. अशोक सुद्धा नजरेनं सहानुभूतीपूर्वक नकार दर्शवतो. एकटाच अजय काय करणार,
तो त्या सर्वांसोबत गाडीमध्ये बसून ठाण्याला निघतो. घरं, झाडं, रस्ता सर्व काही वाऱ्याच्या झुळकेबरोबर मागे चाललं होतं. मात्र अजयच्या डोळ्यासमोरून वृषाली जात नव्हती. इतरांनी तिचा विषय सोडलेला असतो, त्याचप्रमाणे अजयला देखील तिचा विषय सोडावा लागतो. ठाण्याला प्रसादच्या घरी पोचल्यानंतर प्रसाद स्टीफनला अभिजितच्या आईवडिलांचे फोटोज मेल करतो. समोरच्या हॉलमध्ये सुस्तपणे पडून अजय म्हणतो, तुला वाटतं तू उत्तर देईल? प्रयत्न करायला काय जातंय? प्रसाद म्हणतो. बर कर, अजय म्हणतो. घरी सगळे झोपल्यानंतर प्रसादला दुपारी स्टीफनचा फोन येतो. हे खरंच अभिजितचे वडील आहेत? स्टीफन विचारतो. हो, आणि त्यांना अभिजितला भेटायचं आहे, प्रसाद सांगतो. मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? स्टीफन विचारतो. मी त्याच्या वडिलांचं आणि तुमचं व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं करून देतो, मग झालं, प्रसाद म्हणतो. ठीक आहे, संध्याकाळी जेव्हा मी अभिजितच्या घरी जाईन तेव्हा मी तुला व्हिडिओ कॉलवर कनेक्ट होतो. तेव्हा अभिजित सोबत त्यांचं बोलणं करून दे. फक्त तू त्यांच्या समोर येऊ नकोस. फक्त त्याच्या वडिलांनाच समोर येऊ दे, ठीक आहे? स्टीफन म्हणतो. चालेल सर, तुमच्याकडे संध्याकाळ म्हणजे आमच्याकडे तेव्हा दुपार असेल ना? ठीक आहे, मी त्याच्या वडिलांकडे जातो मग, प्रसाद म्हणतो. ठरल्याप्रमाणे प्रसाद आणि अशोक गाडी घेऊन त्या खेडेगावात जातात. अभिजितचे वडील त्याला बघण्यासाठी उत्सुक असतात. स्टीफन व्हिडिओ कॉलनं प्रसाद सोबत कनेक्ट होतो. स्टीफन विचारतो, अभिजितच्या वडिलांच्या घरी आहेस? हो, आणि ठरल्याप्रमाणे मी कॅमेऱ्यासमोर नाहीये, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, प्रसाद म्हणतो. अभिजितच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला 5 वर्ष पाहिलेलं नसतं. इतक्या वर्षांनंतर त्याच्यासमोर जायचं म्हणजे थोडंफार व्यवस्थित दिसावं असं त्यांना वाटतं. त्यासाठी त्यांनी पांढरा सदरा घातलेला असतो. घरात वीज नसल्यानं सौर ऊर्जेवरचे दिवे पेटत असतात. घरात पुरेसा प्रकाश असतो. प्रसाद आणि अशोक लॅपटॉपपासून थोडे दूर पण संभाषण स्पष्ट ऐकू येईल एवढं अंतर ठेवून बसलेले असतात. अभिजितला बघण्याची इच्छा त्या दोघांनाही असते, पण स्टीफन आणि त्यांच्यामध्ये समोर न येण्याचं ठरलेलं असतं. अभिजितचे वडील लॅपटॉप समोर बसतात. चॅटिंगची विंडो उघडली जाते. त्यांचे डोळे लॅपटॉपवरील पटलावरून जरा देखील हलत नाहीत. कधी कॉल कनेक्ट होईल आणि मी माझ्या मुलासोबत बोलेन अशी त्यांची अवस्था होते. 3Gनं टास्मानियामधून स्क्रीन जोडली जाते. त्यांच्या समोर अभिजितच्या टास्मानियामधील घरातून गौरी समोर येते. गौरी, तू? अभिजितचे वडील म्हणतात. गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सासरच्या मोठ्या व्यक्तीसमोर येते. स्टीफननं प्रसादची गोष्ट अभिजितला सांगितलेली असते. त्यानं घडलेला सर्व प्रकार गौरीला सांगितलेला असतो. छातीत धडधड चालू असताना ती अभिजितच्या वडिलांसमोर येते. नमस्कार करते बाबा, गौरी म्हणते. सुखी राहा बेटा, कशी आहेस? अभिजितचे वडील विचारतात. मी ठीक आहे बाबा, गौरी म्हणते. अभि कुठे आहे? ते रुपाली बरोबर बाहेर गेलेत. बाहेर गेला? मला त्याला बघायचं होतं ग, फक्त एकदा. गौरीचे डोळे भरून येतात. बाबा, त्यांना आपल्या देशाबद्दल कधी काही सांगितलं तर त्यांना जुन्या गोष्टी आठवतात. मग ते स्वतःला त्रास करून घेतात. स्टीफन भाऊजींनी तुमच्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांना सांगावंसं वाटलं. मग तुम्ही त्यांना बोलवणार आणि मग भारतात आल्यावर त्यांना पुन्हा जुन्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. हे सगळं नकोय मला, म्हणून मी तुमच्याशी अगोदर बोलतेय. मी काही चुकीचं केलंय का तर सांगा. अभिजितच्या वडिलांचे डोळे भरून येतात. अभि खुश ठेवतो ना तुला बेटा? ते विचारतात. हो, ते कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाहीयेत मला, गौरी म्हणते. तुम्ही दोघं खुश आहात ना? अभिजितचे वडील पुन्हा विचारतात. गौरी डोळे पुसते आणि म्हणते, हो बाबा, आम्ही खूप खुश होत. अभिजितचे वडील देखील डोळ्यातलं पाणी थांबवतात. मग अभिजित नक्की खुश असेल. त्याच्याकडे तुझ्यासारखी समजूतदार पत्नी आहे. आणखी सांगा, आई कशा आहेत? गौरी विचारते. मुलगा लांब गेल्याचं दुःख एका आईशिवाय कोणीच समजू नाही शकत, अभिजितचे वडील म्हणतात. हातातल्या रुमालानं गौरी डोळ्यातलं पाणी पुसते. थोडा वेळ कुणी काहीच बोलत नाही. प्रसाद त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. अभिजितचे वडील आणि गौरी दोघेही फिरून बोलत असतात. कोणीही मूळ विषयावर यायला तयार होत नसतं. न राहून प्रसाद अभिजितच्या वडिलांच्या बाजूला येतो. गौरी, इकडे बघ, मी प्रसाद बोलतोय. तुला खरंच वाटत नाहीये का भारतात यावंसं? प्रसाद विचारतो. प्रसाद, आपल्यात काय ठरलं होतं? तुमच्यापैकी कोणीही मध्ये येणार नाहीये, स्टीफन म्हणतो. स्टीफन साहेब, प्लीज थोडं थांबा. प्रश्न आमच्या मैत्रीचा नाही, यांच्या कुटुंबाचा आहे. 5 वर्ष एक मुलगा त्यांच्या वडिलांपासून दूर राहिलाय. एक सून तिच्या सासू सासऱ्यांना साधी भेटली सुद्धा नाहीये. एका आईनं तिच्या मुलाच्या डोक्यावरून एकदाही हात फिरवला नाहीये 5 वर्षात. गौरी स्टीफनला थांबवते. स्टीफन बाजूला होतो. बोल तू, बोल, गौरी म्हणते. हे बघ, आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील ना, त्या तुम्ही दोघंही कधीच माफ करणार नाही, ठाऊक आहे मला. पण आई वडिलांना कशाला त्रास देताय? प्रसाद म्हणतो. मग मी काय करू शकते तूच सांग ना.
भारतापासून जेवढं लांब ठेवता येईल त्यांना तेवढं मी लांब ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रसाद, अरे तू तरी समजून घे. माझी सुद्धा इच्छा असते बाबांना, आईला, माझ्या मम्मी पप्पांना भेटण्याची. तुला असं वाटत असेल तुम्हा दोघांना भारतात आणण्यासाठी आम्ही मोठ्यांची मदत घेत असू तर ते चुकीचं आहे. तू त्या सर्वांना घेऊन ऑस्ट्रेलियाला जा, म्हणजे तुम्ही सगळे तिथे खुश राहाल, प्रसाद म्हणतो. हे नाही ऐकणार रे, गौरी म्हणते. प्रसाद अभिजितच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि गौरीला म्हणतो, फक्त एकदाच त्याला भारतात आण. मी तुला शब्द देतो, आमच्यापैकी कुणीच त्याच्यासमोर येणार नाही. तुम्ही दोघं तुमच्या आई वडिलांना भेटा आणि वाटलं तर त्यांना घेऊन परत जा ऑस्ट्रेलियाला. आम्ही नाही येणार तुमच्या समोर. गौरी त्या दोघांकडे बघते. नंतर अशोक सुद्धा कॅमेऱ्यासमोर येतो. गौरीला पाहून अभिजितला भारतात परत आणण्यासाठी त्यानं हात जोडलेले असतात. डोळ्यात आलेलं पाणी पुसत ती होकारार्थी मान हलवते. स्टीफन प्रसादला धीर देतो. तेव्हा चॅट करत असताना प्रसाद एक योजना तयार करतो. रुपाली आणि अभिजित घरी येतात तेव्हा गौरी स्टीफन सोबत समोरच्या हॉलमध्ये बसून बोलत असते. काय झालं स्टी, अचानक आलास, अभिजित विचारतो. हो, अरे कुठे गेला होतास, स्टीफन विचारतो. रुपालीनं जबरदस्तीनं फिरायला नेलं होतं. बोल, काय म्हणतोस. गौरीकडे बघतो तो आणि म्हणतो, जरा पाणी आणतेस. गौरी स्वयंपाकघरात निघून जाते. माझ्या वडिलांचा वाढदिवस होता अरे, स्टीफन म्हणतो. नाही रे, तुझ्या वडिलांचा वाढदिवस डिसेंबरमध्ये असतो ना. हो, डिसेंबरमध्येच असतो. तरीही आजच्या दिवशी देखील मी त्यांचा वाढदिवस साजरा करतो, स्टीफन सांगतो. ग्रेट, मग आजचा काय प्लॅन आहे, अभिजित विचारतो. स्टीफन जरा किचनकडे डोकावून बघतो. गौरी त्याच्याकडेच बघत असते. ती पाणी घेऊन येते. काय झालं तुम्हाला दोघांना, आल्यापासून बघतोय दोघांचाही चेहरा पडलेला दिसतोय, अभिजित विचारतो. माझ्या वडिलांचा विषय निघाला म्हणून मी सहजच गौरीला तुझ्या वडिलांबद्दल विचारलं आणि ती काही सांगणार इतक्यात तू आलास. माझ्या वडिलांबद्दल, अभिजित विचारतो. म्हणजे सहजच रे, काय प्रॉब्लेम असेल तर नको सांगू, स्टीफन म्हणतो. नाही रे, तुझ्यापासून काय लपवायचं, माझे बाबा भारतात राहतात. भारतात का, स्टीफन विचारतो. अरे बाबा, माझा जन्मच भारतातला आहे ना, अभिजित म्हणतो. मी 4 महिन्यांपूर्वी गेलो होतो तेव्हा सांगितलं नाहीस, तेवढंच तुझ्या आईवडिलांना भेटलो असतो मी, स्टीफन म्हणतो. सांगायचं राहून गेलं, अभिजित म्हणतो. त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट होतो का रे कधी, स्टीफन विचारतो. नाही, अभिजित सांगतो. का. माफ कर, पर्सनल येते, सॉरी, स्टीफन म्हणतो. गौरी स्टीफनच्या मोबाईलवर फोन करते. स्टीफन फोन उचलतो, कानाला लावतो आणि काहीच बोलत नाही. थोड्या वेळानं तो फोन ठेवून देतो आणि म्हणतो, हे बघ घरून फोन आलाय, चल मला निघायला हवं, खूप उशीर झालाय. स्टीफन निघून जातो. रुपाली प्रेस्टिकाला फोन करते आणि बाहेर जाते. घरात गौरी आणि अभिजित दोघंच असतात. तुम्हाला आईबाबांची आठवण येते का हो, गौरी विचारते. अभिजित ही गोष्ट 6 वर्षांपासून मनातच ठेवून होता. त्याला ही गोष्ट कुणाला तरी बोलून दाखवायचीच होती. आज गौरीनं स्वतःहून त्याला विचारलं म्हणून तो तिच्याजवळ मन हलकं करतो. आई आणि बाबा दोघांची खूप आठवण येते ग, अभिजित म्हणतो. मग आपण त्यांना भेटायचं का, गौरी विचारते. खूप वाटतं एकदा तरी भेटावं त्यांना, जोरात त्यांच्या हातून स्वतःच्या कानाखाली मारून घ्यावी, आईच्या हातचं खावं. गौरी, तुला माहितीये, बाबांना माझ्या लहानपणापासूनच वाटत होतं की मी खूप मोठ्या पदावर काम करेन. माझं स्वतःचं देखील एखादं कॅबिन असेल, ऑफिसमध्ये सगळेजण मला सर म्हणतील आणि हे सगळं पाहून त्यांची छाती अभिमानानं फुगावी अशी माझी सुद्धा इच्छा होती. आणि आता तुम्ही मोठ्या पोस्टवर आहात, चला आपण एकदा भेटूया आईबाबांना, गौरी म्हणते. ते शक्य नाही ग. का शक्य नाही. ते स्वतः म्हणाले आजपासून आमचा कोणीही मुलगा नाही. मग सुवर्णाचं काय झालं हे तुला देखील माहिती आहे ना. तेव्हाच तो अभिजित मेला होता. तू आलीस आणि एक नवा अभिजित या जगासमोर आलाय, अभिजित म्हणतो. अभिजितचं लक्ष समोर ठेवलेल्या लॅपटॉपकडे जातं. गौरीनं तो व्यवस्थित बंद केला नव्हता. नेहमीच्या सवयीप्रमाणे रडून झाल्यानंतर गौरीनं रुमाल त्याच्या शेजारीच ठेवला होता. अभिजित समजून जातो ती रडली असेल म्हणूनच तिनं रुमाल त्याच्या बाजूला ठेवला आहे. स्टीफनच्या वडिलांचा वाढदिवस डिसेंबरमध्ये असतो, तर त्यानं आत्ता त्याच्या वडिलांचा विषय का काढला असेल असा प्रश्न त्याच्या मनात येतो. काही वेळेपूर्वी झालेल्या सर्व गोष्टींवर तो थोडा वेळ विचार करतो आणि त्याला संशय येतो. गौरी, खरं सांग, काय झालंय, अभिजित विचारतो. काही नाही, भारतात जायचं ना बाबांना भेटायला, गौरी विचारते. भारतात जायचा विचार तुझ्या मनात कसा काय आला. आत्ताच बोललो ना आपण त्या विषयावर. आणि स्टी काय म्हणाला. गौरी जुन्या पद्धतीप्रमाणे आपली जीभ चावते. मला सगळं खरं खरं सांग, अगदी पहिल्यापासून. जर मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला काहीतरी वेगळं सापडलं ना तर बघ. बोल आता, अभिजित म्हणतो. गौरी आणि अभिजित एकमेकांवर प्रेम करू लागले होते. त्याच्यापासून काही लपवून त्याला पुन्हा एकदा गमवायचं नव्हतं.
ती दोन्ही हातांच्या मुठी घट्ट बांधते. मग रुपाली आणि स्टीफननं माहिती दिल्याप्रमाणे ती सगळं सांगते. हिंदमाता मैदानावरील बदमाश ग्रुपचा खोटा सहभाग, रुपाली प्रसाद यांचं फोनवर बोलणं, पिकनिकला गेल्यानंतर स्टीफनला बदमाश ग्रुपबद्दल माहिती मिळणं, मग भारतात जाऊन एक एक रात्र वृषाली आणि प्रसादच्या घरी थांबणं, ग्रुप बंद झाल्यानंतर सर्वांच्या आयुष्यात काय काय बदल घडले, 5 वर्षांनंतर अजय, प्रसाद, शरद, अशोक एकत्र आले, स्टीफन आणि रुपाली दोघांनी नव्यानं सुरू झालेल्या बदमाश ग्रुपबरोबर वाढवलेले संबंध, नंतर गौरीकडूनच भूतकाळातलं सत्य ऐकून दोघांनी विषय सोडून देणं, पत्रकारांकडून अभिजितच्या वडिलांना झालेला त्रास, या सर्व गोष्टींपासून ते तासाभरापूर्वी झालेल्या व्हिडिओ चॅटिंगपर्यंत सर्व काही ती स्पष्टपणे सांगते. आपल्या पाठीमागे इतकं सगळं झालं हे ऐकून अभिजितला चांगलाच धक्का बसतो. थोडा वेळ दोघे एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. अभिजित शांतपणे आपल्या बेडरूममध्ये जातो. गौरीला ते सहन होत नाही. ती स्टीफन आणि रुपाली दोघांनाही फोन करून सर्व काही सांगते. दोघेही घरी येऊ का विचारतात. गौरी दोघांनाही नकार देते. अभिजितनं बेडरूमचा दरवाजा उघडाच ठेवलेला असतो. तरीही तिला बेडरूममध्ये जायची भीती वाटते. रात्र संपते, दिवस सुरू होत असतो. गौरी झोपत नाही. पहाटे कशी तरी हिंमत करून ती बेडरूममध्ये जाते. अभिजित खुर्चीवर डोळे बंद करून बसलेला होता. तसा तो जागाच होता. माझ्या अंदाजापेक्षा लवकरच आलीस आतमध्ये. ये बस. गौरी काहीच बोलत नाही. गौरी त्याच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसते. थोडा वेळ दोघे गप्प राहतात. मग गौरी बोलते, झोप नाही येते का? मी जागा आहे की झोपलोय हेच कळत नाहीये मला. अभिजित म्हणतो, मी कधीही तुमच्यापासून काहीच लपवण्याचा प्रयत्न केला नाहीये. रुपाली आणि स्टीफन भाऊजींनी मला भारतात राहणाऱ्या या सर्वांबद्दल सांगितलं तेव्हा मला देखील ते सर्व आवडलं नव्हतं. पण आज मी माझ्या जवळच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींबरोबर बोलले त्यामुळे त्यांच्याकडे जायचा हट्ट केला, एवढंच. गौरी म्हणते, तुला काय वाटतं, तो जुना अभिजित पुन्हा येऊ शकेल? हो, गौरी म्हणते. का? कारण भारतात कोणी एकच नाही, मैत्री करणारा प्रत्येक जण आणि ज्या व्यक्तींना आपण मागे सोडून आलो ते सगळे त्या अभिजितची वाट पाहत आहेत. गेली 6 वर्ष ते सगळे न चुकता त्याच अभिजितची वाट पाहत आहेत. का? म्हणून ते त्या अभिजितची वाट पाहत आहेत जो पुन्हा कधीच येऊ शकत नाही. अभिजित म्हणतो, कारण ते फक्त त्याची वाट पाहत नाहीयेत तर खऱ्या अर्थानं त्याला ते एक आदर्श मानतात. सध्याच्या जगात खूप कमी मित्र आहेत जे मित्रांसाठी आयुष्यातील खूप मोठ्या गोष्टींचा त्याग करतात. आपल्या आयुष्याचा, करिअरचा त्याग करतात. परमेश्वराला कल्पना आहे, भारतात राहणाऱ्या मित्रांना, स्टीफन सारख्या चांगल्या व्यक्तींना अशा मित्राची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात त्याच्यासारखं होण्याचं स्वप्न पाहत असते. भर पावसात तासनतास लोक रांग लावून उभे होते त्या अभिजितची एक झलक पाहण्यासाठी, ज्यानं मनापासून मैत्री जपली होती, लोकांना चांगुलपणाचा संदेश दिला होता, त्यांच्या मनात ज्यानं घर केलं होतं. तुम्हाला सांगू, आपल्या प्रत्येकामध्ये तो अभिजित आहे जो आपल्याला हिंमत देत असतो, इमानदारीनं जगायला शिकवतो. या औपचारिक जगामध्ये तो आपल्याला मैत्री जपायला शिकवतो, प्रेम करायला शिकवतो, मैत्रीसाठी त्याग करायला शिकवतो, आयुष्याचा आनंद घेत जगायला आणि मृत्यूच्या दारात उभं असताना देखील हसायला शिकवतो. त्याला लोकांचा विश्वास जिंकायचा होता, त्यांच्या मनात घर करायचं होतं आणि त्यानं ते घर केलं सुद्धा होतं. त्यासाठी त्याला आपल्या हृदयाजवळ असलेल्या व्यक्तीपासून दूर जावं लागलं. दुःख मनातल्या मनात दाबून ठेवून इतरांसाठी हसायला ज्यानं शिकवलं अशा मित्राची आणि बदमाश ग्रुपची गरज स्टीफन सारख्या अनेक मित्रांना आहे. भारतातल्या काही चुकीच्या लोकांकडे लक्ष देऊ नका. त्यांना मैत्रीचं महत्त्व कधी कळलंच नव्हतं. त्या लोकांचा विचार करा ज्यांना त्या अभिजितच्या पुनरागमनाची उत्सुकता आहे. स्टीफन म्हणू नका किंवा इतर सर्वजण म्हणू नका. त्या सर्वांना त्या जुन्या अभिजितच्या आगमनाची उत्सुकता असेल, पण मला मात्र त्या अभिजितची मनापासून गरज आहे. पुढे शब्द सुचत नसल्यानं गौरी तशीच निघून जाते. खुर्चीवर बसलेला अभिजित तिच्याकडे नुसता पाहतच राहतो. त्या दिवशी तो तिच्यासोबत बोलत नाही. घरातून काही न खाता तो ऑफिसला निघतो. गाडीमध्ये टॉम सोबत थोडंफार बोलतो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर लिझा, स्टीफन यांच्याशी काही न बोलता तो आपल्या कॅबिनमध्ये जातो. स्टीफनची देखील त्याच्यासमोर जाण्याची हिंमत होत नाही. तो लिझाला पुढे करून अभिजितच्या हालचालींबाबत माहिती घेत होता. दुसरीकडे गौरीचं मन कुठेच लागत नव्हतं. ती प्रत्येक 5 मिनिटांनंतर अभिजितला फोन करत होती. मात्र अभिजित कुणाचाही फोन उचलत नव्हता. गोष्ट भारतामध्ये असलेल्या अजय आणि शरदपर्यंत देखील पोहोचते. त्या दिवशी अभिजित टॉमला गाडी घरी घेऊन निघून जायला सांगतो. त्या रात्री अभिजित ऑफिसमध्येच थांबतो. मोबाईल बंद ठेवून त्यानं स्वतःला कॅबिनमध्ये कोंडून घेतलेलं असतं. रात्री उशिरा गौरी आणि रुपाली स्टीफन बरोबर ऑफिसमध्ये जातात तेव्हा त्यांना कळतं अभिजित अर्ध्या तासापूर्वीच ऑफिसमधून निघून गेलाय. मग त्याचा शोध घेणं सुरू होतं.
ऑफिसमधून काही अंतरावर ग्रामीण भागात एका उद्यानात अभिजित बाकावर झोपला होता. पहाट झालेली असते. रात्रभर शोध घेऊन गौरी आणि रुपाली दुःखी मन घेऊन घरी जातात.